निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे। मनसेची साथ देखील महायुतीला आहे। एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे। या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। एकनाथजी शिंदे साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे असेल, हे पूर्ण MMRमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे। राजा शिव छत्रपती महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे उपमुख्यमंत्री धर्मवीर आनंद दिघे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लाडके खासदार साहेब, आमचे आमदार साहेब विश्वनाथ राणे साहेब, त्यानंतर आमचे मोरे साहेब, आमचे राणे काका, सगळ्यांचं खरं तर मी पक्षाचं खूप धन्यवाद मानते की मला एक महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि महापौर पदासाठी एक लाडक्या बहिणीला दिला, जो विश्वास दाखवला। मी ग्रामीण पट्ट्यातली आहे, ज्यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यासाठी मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करते। बस एवढंच बोलतो। एक महिला म्हणून तुम्ही परत एक विराजमान होणार आहे। लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा संधी मिळाली, काय नेमकं लाडक्या बहिणीला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आणि ही संधी जी मला पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि तोच विश्वास ठेवून मी पुढेही लाडकी बहीण जे महिला सक्षमीकरण ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा माझ्यासोबत माझे ज्येष्ठ आहेत तेही मला गायडन्स करतील। फक्त एवढंच आहे की पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद करते, आभार व्यक्त करते।